होता है। मुश्किलों में भागना आसान होता है, हर पहलू जिंदगी का इम्तिहान होता है। डरने से कुछ नहीं मिलता जिंदगी में, डरने से कुछ नहीं मिलता जिंदगी में, लड़ने वालों के कदमों में सारा जहान होता है, लड़ने वालों के कदमों में ज्ञानपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षा शासकीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर सीमा लिंगायत मॅम तसेच या ज्ञानपीठावर उपस्थित असणारा आदरणीय असा माझा गुरुजन वर्ग आणि इथं उपस्थित असणाऱ्या जिवंत काळजाच्या धडधडच्या ठोक्याच्या भावी शिक्षकांनो, आज आपल्या महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री म्हणजे या महाराष्ट्राचे आधुनिक शिल्पकार असणारे मुख्यमंत्री यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांची जयंती, त्या जयंतीनिमित्ताने मी एक कविता सादर केलेली आहे आणि ती मी स्वलिखित कविता आहे। कवितेच्या अगोदर थोडीशी माहिती सांगते यशवंतराव चव्हाण की जेव्हा प्रज्ञा अत्रे यांनी आपल्या वृत्तपत्रात या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना निपुत्री मुख्यमंत्री लाभलेले आहे ज्या महाराष्ट्राला असे आपल्या वृत्तपत्रात सादर केले, तेव्हा आपले यशवंतराव चव्हाण यांनी वाईट वाटलं त्यांना, कारण की ज्यासाठी ते निपुत्रिक झाले होते ते 1942चा लढा होता आणि त्यांच्या जी मिसेस आहे तिथे इंग्रजांनी लाठीचार्ज केला होता आणि त्याच्यात त्यांचा गर्भपात झाला होता, म्हणून त्या कधीही आयुष्यात आई होऊ शकल्या नाही, ही खास महत्त्वाची बाब आहे आणि कविता सादर